सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। बीड कोर्टाने एसआयटी कोठडी सुनावलेली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। घुले विरोधात आणखी पुरावे सापडल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला होता। त्याच्या एसआयटी कोठडीची मागणी केली होती आणि अखेर ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे। तर घुलेच्या एसआयटी कोठडीमध्ये आता वाढ झाली आहे। 31 जानेवारीपर्यंत त्याला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतोय। अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील कराडच्या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे। वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत। त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे। तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अशोक थोरात यांचा आलिशान हॉटेल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। थोरात बीड रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी असं देखील दमानिया यांनी म्हटलंय। तर अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूया। अंबेजोगाईतील पीयूष इन हॉटेल डॉक्टर अशोक थोरातांचं हे माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते। डॉक्टर अशोक थोरातांची पुन्हा बीडमध्ये बदली कुणाच्या आशीर्वादाने? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार आयसीयू मध्ये ठेवला। तर असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलेलं आहे। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। लाडकी बहीण योजनेवरून देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण आलाय आणि त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा एसबीआयने दिलाय। त्याचप्रमाणे अशा योजना जाहीर करण्याबाबतही स्टेट बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे। तर एसबीआयने नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आल्याचं एसबीआयने म्हटलंय। कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतो। गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च केला जातो। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% इतका आहे। स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लॉंग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत। आणि लाडकी बहिणीनंतर आता बातमी आहे एसटी भाडेवाढी संदर्भातली। एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय। संभाजीनगर नांदेडमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून एकीकडे संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आक्रमक झालेले आहेत एसटी दर वाढ विरोधात, तर दुसरीकडे नांदेडमध्ये देखील ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटका झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही, कारण आम्ही हे आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय।
भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय. ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय. निश्चित ही भाडेवाढ रद्द करून दाखवू आम्ही. आणि आता एसटी भाडेवाढ बद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर येते. एसटी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना अंधारात ठेवून घेतला गेल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एसटी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. साम टीव्हीला सरनाईकांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. यामुळे मात्र विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं असून परिवहन खात्याचा वाली कोण असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तो मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते बंधनकारक आहे. कारण 1988च्या नियमानुसार 68(2) मध्ये तरतूद आहे की परिवहन समितीच्या प्राधिकरणाची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये परिवहन खात्याचे प्रधान सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये हे असे काही निर्णय घेत असतात आणि ते निर्णय सरकारवर सुद्धा बंधनकारक असतात. त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय संपूर्णतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राहील. त्यांनी सरकार म्हणून जर दरबार केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही. म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत, त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा. नेमका या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहित नाही, मग भाडेवाढ केली कोणी? आणि आता बातमी आहे नाशिकमधून. देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झालंय. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी तातडीनं दखल घेतली आहे. कोकाटे रात्री उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते. तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना देखील केल्या आहेत. तर शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी. हे सर्व कांदा उत्पादक शेतकरी आहेत. IPL कंपनीचं तणनाशक होते आणि ते त्याच मॅलिकलचं दुसरं तणनाशक मारल्यानंतर काही होत नव्हतं, परंतु हे मारल्यानंतर शेतामध्ये कांद्याचा कुठला डायरेक्ट वरून खालपर्यंत सर्व जाऊन पूर्णपणे कांदा मेला आहे. फवारणी केल्यानंतर कांद्याला गोल मारल्यानंतर फक्त तण मरतं, तर तण आणि कांदे दोन्ही काही राहिलेले नाही. कांदा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. हे जे आहे ना, तर हे मी एका एकरला वापरलेलं होतं. तर हे वापरलेल्या जागेवरती फक्त गवतच मेलं आहे, कांदा जसाच तसा आहे. पण हे जे वापरलेलं हे मी 5 एकर क्षेत्राला वापरलेलं आहे, तर तिथं कांदाही राहिला नाही आणि गवतही राहिलं नाही. तर त्याच्यात होतं काय हे आम्हाला अजून कृषी खात्याने वगैरे त्यांचे सॅम्पल आले नाही असं ते सांगताय. पहिले हे वापरलं होतं, याच्याने काही नाही, हे संपून गेलं, दुसरं हे आणलं त्याच्याने तेच झालं. तक्रार कृषी अधिकारी ते येऊन गेले, पाहून गेले, ते म्हणतो करतो पाहू. पंचनामे करून घेतले आहेत. पंचनामा अजून आमच्यापर्यंत काय पंचनाम्यामध्ये जे नमूद केलेलं आहे ते आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. तर यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया. नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कांदा उत्पादक शेतकरी आहे किंवा जिथे कांद्याची लागवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना व्हेरीफाय करा. त्यांची जिथे नुकसान झालं असेल ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जाब विचारलेला आहे. कांद्यावर जे इतर अनेक वर्षापासून जे औषधं मारली जातात त्यामध्ये असलेली घटक आणि या कंपनीच्या औषधामध्ये असलेले घटक हे साम्य आहे. फक्त बॅच त्यांची खराब झालेली असेल किंवा त्यामध्ये काही चुकीचं घटक टाकलेले असतील तर त्याचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात कृषी खात्याला आम्ही वेगवेगळ्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला सांगितलेली आहे. वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. वक्फ प्रकरणी मतदानावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अनुपस्थित असल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मतदान झालंय. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर आज क्लॉज बाय क्लॉज मतदान झालंय. तर 16 विरुद्ध 10च्या बहुमताने संयुक्त संसदीय समितीत विधेयकावरील शिफारशी मंजूर झाल्यात. आम आदमी पक्ष आणि शरद पवारांच्या पक्षाचे खासदार मात्र बैठकीला अनुपस्थित होते.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आमदार भरत गोगावले आग्रही आहेत। तर गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद तर अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलंय। मात्र पालकमंत्री पदाला स्थगिती देखील दिली होती। तर आपण पाहतोय शिंदे सरकारमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर नाशिक जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार आहेत। नाशिकचं पालकमंत्रीपद महाजनांना दिल्यानं दादा भुसे मात्र नाराज आहेत। तर नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक 7 आमदार असून राष्ट्रवादीचा पालकमंत्रीपद त्यांना दिलेलं नाहीये। माणिकराव कोकाटे यांना नाशिकऐवजी नंदुरबारचं पालकमंत्रीपद दिल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी पाहायला मिळते। तर आता पाहतोय रायगडबद्दल। रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदे सेनेनं मोठा दावा केला होता। तर शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं। रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार आहेत। तर अजित पवार गटाचा एकच आमदार तरीही पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावले समर्थकांकडून रास्ता रोको करण्यात येतोय। तर आपण पाहतोय रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये सुरू झालंय शाब्दिक युद्ध थांबताना दिसत नाहीये। लोकसभा निवडणुकीत चुकीचं वागलो असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं देखील गोगावले यांनी म्हटलंय। आमची एकतरी चूक दाखवून द्यावी असं आव्हान गोगावले यांनी तटकरेंना दिलंय। आमची तयारी, कारण ज्याला करणं त्याला डर नसायला पाहिजे। आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून जर एक तरी चूक झाली असती खासदारकीच्या वेळेला, आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो, मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर 2 बापाचा हा माझा चॅलेंज आहे। त्यांनी सांगितलं ना आमच्या चुका त्यांनी दाखवून द्यावी एक तरी चूक। एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार नव्हते। हा गौप्यस्फोट शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीच केला। मात्र शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना आग्रह केला, त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून शिंदे सत्तेत गेल्याचं राऊतांनी म्हटलंय। पण ज्यावेळेस DCM होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी DCM सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं। तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण DCM पद घेतलं पाहिजे, कारण की शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा या ठिकाणी मान ठेवला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हायकमांडचा मान राखला, त्याच हायकमांडचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला। त्यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं? काय केलं का? त्याचे पर्याय काय होते? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता। आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, ते गेले। महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या खासदार संजय राऊतांनी घुमजाव केलाय। स्वबळावर निवडणुकीचा निर्णय केवळ मुंबईपुरता आहे असं राऊत म्हणाले। याचा अर्थ महाविकास आघाडी संपली असा होत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची घोषणा संजय राऊतांनी केली होती। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल,
पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हे आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरत्या शहरासंदर्भातच आहे. निवडणूक आयोगाविरोधात पवार गटाचं आंदोलन सुरू आहे, तर मार्कडवाडीच्या समर्थनार्थ पवार गटाने मुंबईमध्ये आंदोलन केलंय. तर आपण पाहतोय ईव्हीएमच्या विरोधात मार्कडवाडीमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि आज मार्कडवाडीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत आहे. पवार गटाने हे आंदोलन पुकारलंय. आणि आता बातमी आहे चिंतेत टाकणारी. जीबी सिंड्रोमने आता टेन्शन अधिकच वाढलंय, कारण जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा 100 पार पोहोचलाय. पुण्यातल्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते. आठवडाभरातच पुण्यातल्या रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे. एकाच दिवसात पुण्यामध्ये 28 रुग्णांची नोंद झाली आहे. यातल्या 16 रुग्णांची प्रकृती ही चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. आयुक्त साहेबांनी आदेशित केलं की 15 बेड मेल मेडिसिन, 15 बेड फिमेल मेडिसिन आणि 15 बेड ICU या संदर्भातली तयारी आम्हाला पूर्वतयारी करण्यास सांगितली होती. या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. तसेच जर मांसाहारी पदार्थ असतील तर ते पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होणार नाही. आणि आता बातमी आहे सैफवरील हल्ला प्रकरणासंदर्भातली. सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला आकाश कनोजिया हा चांगलाच अडचणीत सापडलाय. मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आकाशनं केलाय. या संदर्भात आकाश कनोजियाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी. उसके घर वाले लोग ने मुझे बोला करके दोबारा यहाँ पे फ़ोन नहीं करना और हम लोग कोई रिश्ता रखेंगे नहीं तुम्हारे साथ में और ना हमारे को कोई रिश्ता रखना है अभी तुम्हारे साथ में, ना कोई हम रिश्ता बनाएंगे अभी. आता आम्ही तुला कामावरती ठेवतात, कधी पोलीस आली, कधी तुला घेऊन गेले कुठे पूछताछ बिछताछसाठी, तर म्हणजे आम्हाला तर जबाब द्यावा लागेल ना. का ड्रायव्हर गेला कुठे गाडी सोडून. त्यासाठी त्या लोकांनी बोलला कर आता येऊ नको आमच्याकडे कामाला आकाश, तू दुसऱ्या आपला लाईफ तू बघून घे. माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय. दरम्यान आकाश कनोजियाला मुंबई पोलिसांनी नोकरी मिळवून द्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. संदर्भात एका मुलाला अटक करण्यात आली होती संशयित म्हणून, मग नंतर त्याला सोडून दिलं मुंबई पोलिसांनी. पण त्या मुलाची नोकरी केली आहे, त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे. तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या आल्या. काय सांगू? नाही, असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी विक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. गाव तिथे नवी एसटी धावणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी. येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिलेली आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. रुपाली, 5 वर्षामध्ये 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत, काय अधिक माहिती मिळते? मुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला परिवहन मंत्री
सरनाईक सुद्धा उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. महत्वाची मान्यता खरं तर अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे. येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 स्वपालिकेच्या लालपरी बसेस ह्या घेण्याचा जो एक महत्वाचा जो प्रस्ताव होता त्याला मान्यता खरं तर अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. प्रत्येक गावामध्ये आता नवीन एसटी त्यासाठी खर्च धावणार आहे आणि एक मोठा प्रस्ताव खरं तर मान्य झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते. राज्यामध्ये खरं तर ज्या एसटी बस आहे त्यांची जी अवस्था आपण बघितली तर ती अतिशय जेव्हा वाईट आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 बसेस आता एसटी ताफ्यामध्ये असणार आहेत. धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर येत्या 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस या दाखल होणार आहेत ताफ्यामध्ये. अर्थमंत्र्यांनी त्याची मान्यता दिल्याचं देखील परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय. आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. पोलिसांना नडणाऱ्या धनाढ्य चालकाचा माज अखेर उतरवण्यात आलाय. खाकी वर्दीला 2 तासांमध्ये सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याची रवानगी अखेर पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाल बाकलीवाल VIP सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीमध्ये जात होता. पोलिसांनी थांबवल्यानंतर या मुजोर धनाढ्य चालकाने पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र खाकी वर्दी काय असते हे त्याला आता पोलिसांनीच दाखवून दिलंय आणि 24 तासांच्या आतच त्याला बेड्या ठोकण्यात आलेला आहे. काल दिवसभर साम टीव्हीने देखील ही बातमी लावून धरली होती आणि अखेर त्याला आता अटक करण्यात आली आहे. एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथे सायरन वाजवून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यांच्या अंगावर आले, दादागिरीची भाषा दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली. त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या कार्य करण्यात त्यांना अडथळा केला. त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील विचारपूस पोलीस करत आहेत. आणि आता अपडेट आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भातली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा BP आणि शुगर कमी झालाय. तर डॉक्टरांनी जरांगेंच्या आरोग्याची तपासणी केली आहे. मराठा समाजाला OBCतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी हे आंदोलन पुन्हा एकदा पुकारलंय. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकणार आहेत. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी ही घोषणा केलेली आहे. तर छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तो सीन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. तर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी आज याच संदर्भात राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अखेर संभाजी महाराजांवरचा तो वादग्रस्त सीन कट करण्यात आला. ज्या सीनवरून हा सगळा वाद होतोय, लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या येत्या हो ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिला आहे मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपला राज्यातच नाही तर देशातही पक्ष फोडण्याची चटक लागल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. ज्याप्रमाणे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तसाच शिंदेंचा आणि अजित पवारांचा पक्ष भाजप फोडेल असा दावाही राऊतांनी केला. निवडणुकीत उभा राहिलो आणि निवडून आल्यावर वडिलांनी लात मारली असा किस्सा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगावात सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी अजित पवार प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन आरोपीचं वय आता 18 वरून 14 वर्ष करण्याचा विचार सुरू आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. अजित पवार या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत. एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केली नाही, मग परिवहन खात्याला वाली कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केलंय. एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर दुसरीकडे भाडेवाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिंदे गटाचे नेते अशोक धोडींचं अपहरण झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवलाय. 20 जानेवारी रोजी अशोक धोडींनी पत्नीला फोन करून डहाणूतून घरी येत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा फोन अचानक बंद झाला. अशोक धोडींची कार भरधाव वेगानं जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील समोर आलंय. भंडारामध्ये जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार असून भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. मात्र नुकत्याच झालेल्या कोर्टाच्या आदेशामुळे भाजपच्या माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. त्यामुळे काँग्रेसच्या कविता उईके यांचा अध्यक्षपदाचा मार्ग आता मोकळा झालाय. आता सर्वांची नजर उपाध्यक्षपदावर लागली आहे. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीच्या नवनाथ व्हरे या शेतकऱ्याला अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी मारहाण केल्याचा आरोप व्हरे कुटुंबियांनी केलाय. तर मासाळ यांनी जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने शेत खरेदी केल्याचा आरोप देखील व्हरे कुटुंबाने केला. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. आमदार साहेबांनी 1500 फूट उंचावर 600 फूट लांबीचं व्हॅली क्रॉसिंग केलेलं आहे आणि त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. धाराशिवच्या तुळजापुरात 150 खाटांचं कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. हे हॉस्पिटल स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. तर धाराशिव या ठिकाणी पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. दोन नेत्यांमधील राजकीय वाद नवीन नाहीयेत, मात्र आता हे वाद गंभीर वळण घेताना पाहायला मिळतात. तर देहरादून मध्ये भाजपच्या माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावरच गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला. माजी आमदार कुंवर प्रणव यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कॅम्प कार्यालयामध्ये गोळीबार केलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. या गोळीबारात 3 जण जखमी झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते. यावेळी कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. राजकीय वादातून गोळीबार केल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. तर मोहने लहुजी नगर परिसरामध्ये रोशन या तरुणाने स्वतःला सिमेंट कॉन्क्रीटच्या बॉक्समध्ये कोंडून घेतलं होतं. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा स्टंट बंद झाला. बेरोजगार तरुणांना भजी तळायला सांगणार का, असा संतप्त सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला. तर देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. पुण्यातल्या मगरपट्टा भागामध्ये IT कंपनीतल्या जॉबच्या मुलाखतीसाठी तब्बल 1 किलोमीटर रांग लागली होती. त्यावरूनच राऊतांनी मोदींना हा जाब विचारला. मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेने सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. तेव्हा आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये होणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा ब्लॉक घेण्यात आलाय, तर पुलाचा गर्डर बसवण्यासाठी हा वाहतूक बदल केला जाणार आहे। मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर हे काम दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये करण्यात येणार आहे। या दरम्यान मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूकही लोणावळ्यातल्या कसगाव इथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवण्यात येईल। आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे। काल प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेत। प्रवाशांना मेट्रोने प्रवास अधिक सुलभ करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। समृद्धी महामार्ग हा एक्सेस कंट्रोल म्हणून तयार करण्यात आलाय, तर महामार्गावर कुठेही वाहन थांबवण्यास बंदी आहे। मात्र तरीही समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। महामार्गावर अवैधरित्या थांबलेल्या या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढलाय। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती असल्याचा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, आता नरेंद्र मोदींचंही नेतृत्व स्वीकारतील असं भाकीतही राणा यांनी व्यक्त केलंय। संजय राऊतला कल्पना नाही आहे, आधी सुद्धा ते अंधारामध्ये होते, आता सुद्धा अंधारामध्ये आहे। उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे। अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल, हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 10वी-12वीची परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा दक्षता समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे। यावेळी परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात, तर गैरप्रकार आढळला तर थेट कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत। दुर्बल, वंचित, आर्थिक मागास घटकांतील बालकांना पहिलीच्या वर्गामध्ये मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मालवणच्या तळाशील खाडीमध्ये बटू शुक्राणू वेल हा दुर्मिळ मासा सापडलेला आहे, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना आहे। या वेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रामध्ये सोडून दिलाय। सिंधुदुर्गच्या सागरी जैवविविधतेमधील ही एक दुर्मिळ घटना मानली जाते। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर लोककलेची साक्ष देणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत, तर इगतपुरी ते कसारा बोगद्यावर ही ऐतिहासिक वारली कलेची चित्रे रेखाटण्यात आली आहेत। बोगद्याजवळील भिंतीवर स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय, पर्यटन दाखवणारी ही चित्रे आहेत। या चित्रातून संस्कृती संवर्धनाचा संदेश दिला जातोय। जळगावच्या पारोळ्यामध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला होता। शर्यतीमध्ये शेंदुर्णीच्या बैलगाडा संघाने 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस जिंकलंय। वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या तळणीमध्ये नागनाथ यात्रा महोत्सव उत्साहात पार पडलाय। दरवर्षी पौष महिन्यातील शेवटचा रविवार यात्रेचं आयोजन करण्यात येतं, तर यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून 19वा हप्ता दिला जाणार आहे। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिली आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हरभरा पीक शास्त्रज्ञ भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमांतर्गत हरभरा पिकांची शास्त्रज्ञांकडून पाहणी देखील करण्यात आली आहे। जिल्ह्यात वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलंय। तर आज आपण अमरावतीच्या सोनरी गावामध्ये चक्क विद्युत खांबावर बसून शेतकऱ्याने अनोखं उपोषण केलंय। रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी जीव धोक्यात घालत हे उपोषण करण्यात आलंय। यापूर्वीही विलास चर्जन या शेतकऱ्याने विहिरीमध्ये बसून आंदोलन केलं होतं। वारंवार तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने उपोषणाला सुरुवात केली आहे। धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरामध्ये भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचं आमरण उपोषण सुरू होतं। या आंदोलक जवानांची राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली आहे। रावल यांच्या म्हणण्यावरून या जवानांनी उपोषण मागे घेतलंय। पुण्यात धायरी आणि सिंहगड रोड परिसरामध्ये वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय। रखडलेला डीपी तर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नसणारे पुरेसे पोलीस, बंद सिग्नल, अर्धवट केलेले भूसंपादन यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। पूर्णवेळ पगार देता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी पुण्यातील एका प्राध्यापकाच्या कुटुंबियांनी केली आहे। पुण्यातील विभागीय संचालक कार्यालयामध्ये त्यांनी बाहेर उपोषण सुरू केलेलं आहे। तर मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका प्राध्यापक खोंबे यांनी घेतली आहे। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवण्यात आला। तर मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मत्स्य विभागाने 23 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती। रानगव्याने धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हुमरस या ठिकाणी घडली आहे। जॅकी अगस्तीन अल्मेडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे। जॅकी कारिवडे सावंतवाडीचे रहिवासी होते आणि या घटनेमुळे मोकाट वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटकांच्या सेवेमध्ये हजर झालेत। रजा कालावधीमध्ये हत्तीणींच्या पायाचे चोपिंग केलं जातं। त्यांच्या थकलेल्या पायांची मालिश केली जाते। नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। तर किवळा या ठिकाणी मृत कुक्कुट पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या। पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। अमरावती शहरासह जिल्ह्यात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे। त्यांचा उपद्रव वाढला असून अनेकांना या भटक्या श्वानांनी चावा घेतलाय। 2017 पासून अमरावती शहरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया बंद आहे। त्यामुळे श्वानांनी हैदोस घातलाय। नंदुरबार शहरात गेल्या वर्षभरात 51,000 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे। यात 62 लाखांची वसुली करण्यात आली आहे। शहरामध्ये वाहतुकीची समस्या वाढत असल्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे। यात शहरातील 51,000 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याचं कळतंय।
सांगलीच्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पुलावरून खाली कोसळली आहे। यामध्ये 35 प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती आहे। सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील तांदूळवाडी या ठिकाणी बस पोहोचली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कठडा तोडून बस थेट ओढ्यावरील असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर अपघात झालाय, तर ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रेलर डिवायडरला धडकलाय। या अपघातामुळे इंजिन ऑइल रस्त्यावर पडल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि आता ट्रेलर बाजूला करण्यात आलेला आहे, तर वाहतूक सुरळीत झाली आहे। पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरण घाटामध्ये कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे। या अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झालेत। कार महाडहून भोरच्या दिशेने येत असताना पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडल्याचं कळत आहे। रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलंय। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये भरधाव एसटी बसला भीषण अपघात झालाय। एसटी बसची झाडाला धडक बसली आहे। अपघातात चालक वाहकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बातमी भंडाऱ्यातून। भंडाऱ्याच्या सनफ्लॅग कारखान्यात पुन्हा अपघात घडलाय। या घटनेमध्ये कंपनीत काम करणारे 2 कामगार गंभीर जखमी झालेत। या जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जालन्यात भर दिवसा एका 50 वर्षीय व्यक्तीचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आलाय। गायत्री नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। आरोपीने खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। पैशांच्या देवाणघेवाणीतून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे। पत्नीसोबत रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या तरुणाने चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केली आहे। पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने ही टोकाची भूमिका घेतली आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातील कन्नमवार या पुलावर ही घटना घडल्याचं कळतंय। चेतक पवार असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। यवतमाळमध्ये भरधाव वेगात असलेल्या स्कूटरने अचानक पेट घेतलाय। यात हे स्कूटर जळून खाक झाली आहे। दरम्यान स्कूटर चालकाने अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणली आहे। वेगवेगळ्या राज्यात जाऊन घरफोडी करणारा हा सराईत चोरटा पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, तर त्याच्यावर तब्बल 50 गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली। आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय। जगभरात मोबाईल आणि सोशल मीडियावरील सक्रिय राहण्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला। केंद्र सरकारनेही त्या दृष्टीने आता महत्त्वाचं पाऊल उचलायला सुरुवात केली आहे। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। पालकांच्या परवानगीशिवाय नो सोशल मीडिया। केंद्र सरकारचा मसुदा तयार। मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल। सोशल मीडियाचे धोके वारंवार अधोरेखित होत आहेत। विशेषतः मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आता केंद्र सरकारनं याचीच दखल घेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम म्हणजेच DPDP 2025चा मसुदा तयार केलाय। यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं पालकांच्या मंजुरीनं सोशल मीडियावर पाऊल ठेवू शकतील। मुलांचं अकाउंट सुरू करण्यासाठी आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का, हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागेल। सहमती देणाऱ्याची ओळख आणि वयाची पुष्टी अनिवार्य करण्यात आली आहे। माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मसुद्यावर 18 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप किंवा सूचना मागवल्या आहेत। या सूचनांच्या आधारावर या कायद्यामध्ये बदल केले जातील, अन्यथा हाच प्रस्ताव कायम ठेवण्यात येईल। कायद्यात वैयक्तिक डेटाचं उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर दंडाची तरतूद आहे। संसदेनं ऑगस्ट 2023 मध्ये डिजिटल डेटा संरक्षण कायदा पारित केला होता।
नियमांच्या प्रारूपावर मंत्रालयात सल्लामसलत प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली आहे. गृह मंत्रालयानं देखील या नियमांवर सहमती दर्शवली आहे. यावर सायबर सुरक्षा तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट ह्या खाली DPDP रूल्स बनवले गेलेत आणि ह्यामध्ये असं नमूद केलं गेलंय की 18 वर्षाखाली मुलांना त्यांच्या पालकांचं परमिशन लागणार सोशल मीडिया अकाउंट बनवायला. कन्सेंट मेकॅनिझम त्याच्यामध्ये आणलेलं आहे, तर पालकांचं कन्सेंट घ्यावं लागणार. हा निर्णय मुलांना ऑनलाईन होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी घेण्यात आलाय. अनेक कुटुंबात मुलं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. सतत फेसबुक, इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहणं, सतत रील्स पाहणं याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बोहरा समाजात 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, स्पेन, स्वीडन, आयर्लंड, फ्रान्स, कॅनडा, चीन या देशांमध्ये शाळकरी मुलांना मोबाईल वापरण्यास आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याबाबत कडक नियम आहेत. भारतातही त्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह आहे. पालक वर्गाकडून त्याचं स्वागतच होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.